श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 14 जून वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे प्रत्येक महिन्यामध्ये येतं, परंतु हे व्रत असतं. संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाते आणि प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्त्व देखील हे वेगवेगळं असतं. जून महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या दिवशी 3 शुभयोग जे आहेत ते तयार होत आहे आणि म्हणूनच या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा सेवा केल्याने, व्रत केल्याने गणपती बाप्पांची व आपल्यावरती अखंड कृपा राहते, त्याचे शुभ फळ आपल्याला मिळतात. या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने त्या व्यक्तीचे जीवन सुखी आनंदी होते. त्याचबरोबर कामातील सर्व अडचणी अडथळे हे देखील दूर होतात. भगवान श्री गणेशाला विघ्नहर्ता असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला आपल्या जीवनातील संकटावरती मात करता येते. स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी या दिवशी उपवास करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान श्री गणेशांच्या पूजेसोबतच काही प्रभावशाली उपाय देखील केले जातात. त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. शनिवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु गाईला तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग काढे, तुम्हाला मार्ग मिळेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल. साक्षात श्री गणेश तुमच्यावरती प्रसन्न होतील. तर असे कोणत्या वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहे आणि कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे आणि चतुर्थी तिथी ही शनिवारी असणार आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही शनिवारीच करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे. या कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीला अतिशय 3 शुभयोग जे आहेत तर ते निर्माण होत आहे. त्यामध्ये पहिला जो योग आहे तो म्हणजे ब्रह्मयोग, दुसरा इंद्रयोग आणि तिसरा सर्वार्थ सिद्धी योग, असे 3 अतिशय शुभ योगामध्ये ही कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. आणि या योगांवरती आपण काही प्रभावी उपाय सेवा जर केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ जे आहे तर ते मिळत असतं. गणपती म्हणजे विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता आणि बुद्धी, समृद्धी, सौभाग्याची देवता म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यांचे खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे आणि स्थान देखील आहे. म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशांच्या पूजनाने करतात. गणपती हा सर्व देवी देवतांमध्ये प्रथम पूजनीय आहे आणि तो सर्व दुःख अडचणी दूर करतो. या दिवशी जर आपण भगवान श्री गणेशांची पूजा करून काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायाने त्या व्यक्तीच्या जीवनात सर्व संकट दुःख दूर होतात आणि त्या व्यक्तीला यश, समृद्धी आणि चांगले आरोग्य प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीला गायीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. गायीला हिंदू धर्मात माते समान मानले जाते. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य आहे, त्यामुळे ती अत्यंत पवित्र मानली जाते. अथर्व वेदात गायीला संपत्तीचं घर म्हटलं जातं आणि म्हणूनच त्या दिवशी आपण गायीला ही एक वस्तू खाऊ घातली तर 33 कोटी देवी देवतांचा कृपा
आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्यावरती प्रसन्न होतात। जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ही इच्छा नोकरी प्राप्तीची असेल, धनप्राप्तीची असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमची शारीरिक मानसिक जी काय इच्छा असेल, तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघू शकता। बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप कष्ट, मेहनत, धडपड देखील करत असतो, प्रयत्न करत असतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले, मेहनत केली, आपण राबलो तरीही आपल्या प्रयत्नांना, कष्टांना यश मिळत नाही। आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही। जर आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणून जर विशेष अशा तिथीवरती आपण काही प्रभावी उपाय सेवा केला तर त्या नक्कीच आपल्या कुंडलीतले ग्रह जे आहेत तर ते मजबूत होत असतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळते। त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील, अडथळे असतील किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल, तरीही तुमच्या मनासारखं घडत नसेल, तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। हा उपाय केल्याने घरातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होऊन घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदू लागते। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करायचं आहे। बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने, कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहे। यानंतर गणपती बाप्पांसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे। बाप्पांना जास्वंदाचं फूल, दूर खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। धूप दीप लावून वातावरण घरामध्ये अगदी प्रसन्नमय, मंगलमय करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे। अगदी तुम्ही 1 चमचाभर तूप घेतलं तरीही चालेल आणि त्या तुपामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा टाकायचा आहे। यानंतर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहेत आणि 1 लोटा भरून स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला या सर्व वस्तू घेऊन तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिथे जायचं आहे। गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे। यानंतर हे तूप आणि गुळाचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायचा आहे, अर्पण करायचा आहे। यानंतर बाप्पांची आरती करायची आहे। दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या, अडचणी आहेत, दुःख आहेत तर ते दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना अगदी तळमळीने, कळकळीने गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा, ते पाणी आणि तूप, गुळ घेऊन तुम्हाला जिथे कुठे जवळपास गाय असेल किंवा दारावरती गाय येत असेल तर सर्वप्रथम गाईच्या समोरच्या पायावरती तुम्हाला पाणी घालायचं आहे। त्यानंतर मागचे 2 पाय असे 4ही गाईच्या पायावरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे। गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हे थोडंसं तूप, अगदी थोडंसं घ्यायचं आहे। तूप आणि गुळ जो आहे तर तो तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचा आहे। यानंतर गाईला 7 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। यानंतर गाईचा जो उंचवटा असतो तर तिथे तुम्हाला हात लावून स्पर्श करायचा आहे। तुमची इच्छा जी काय असेल तर ती तुम्हाला परत एकदा व्यक्त करायची आहे, म्हणजेच तुम्हाला मनामध्ये बोलायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा जो उपाय आहे तर तो या कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे। दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही केव्हाही करू शकता। अतिशय प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करा आणि या उपायांचा तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होईल। तसे तुमच्या घरामध्ये मुलं किंवा मुली असतील, मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा बघा मुलं अभ्यास करतात परंतु काही वेळा त्यांच्या लक्षामध्ये राहत नसेल, त्यांना काहीच आठवत नसेल तर या दिवशी तुम्हाला मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा जो आहे तर तो आवर्जून खाऊ घालायचा आहे। यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लख होते, तसेच त्यांना शिक्षणामध्ये भरभरून यश मिळते। भगवान श्री गणेश हे बुद्धीचे देवता आहेत आणि
यामुळे हा उपाय केल्याने मुलांची शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होते। मुले जो काही अभ्यास करतात तर तो त्यांच्या लक्षामध्ये राहतो। तुम्ही हा उपाय देखील मुलांसाठी करू शकता। त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय आहे, एखादी अगदी छोटा व्यवसाय असेल, तो चांगला चालत नसेल किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रगती व्हावी, व्यवसाय उत्तम चालावा, यासाठी तुम्हाला या दिवशी गुळाचे 21 लाडू बनवायचे आहेत। आता हल्ली मार्केटमध्ये किराणा दुकानमध्ये छोट्या छोट्या ज्या गुळाच्या भेल्या आहेत तर त्या देखील मिळतात, तर त्या तुम्ही घेऊ शकता आणि हे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि आपल्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। असं म्हणतात की जर चतुर्थीला आपण हा उपाय जर केला तर उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागतो। त्याचबरोबर ज्यांना नोकरी प्राप्ती करायची आहे तर ते सुद्धा हा छोटासा उपाय करू शकता। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून सांगितल्याप्रमाणे जो उपाय शक्य होईल तर तो जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींना देखील शेअर करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा। तर चला, सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा, सेवेचा उपायांचा नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।